साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. अशोक खुलगांना साळुंकी, भेंड, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटची एक 8 सप्टेंबर 2024 ला एक पूर्वावस्थेत शूटिंग घेतली होती होय आणि काही फोटो पण काढले होते. होय अगदी गजानन सर, समाधान भगत सर होते, आमचे रामेश्वर गोगरे सर नव्हते. हा. पण आपण त्यावेळेस एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती आणि आज आपण दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढतोय. आज तारीख किती बरं? आज 21 तारीख आहे. 21 ऑक्टोबर 2024 24 म्हणजे आपण 21/10/2024 असं बी म्हणू. मग आता 21 मधून जर 8 गेले तर खाली किती राहतील? 13. 13 राहिले. बरोबर आहे का नाही? बरोबर 21 मधून 8 गेले खाली राहिले 13. बरोबर. तर ही 1 महिना आणि 13 दिवसात झालेला बदल आहे थोडक्यात. म्हणजे आपण दिवस का काढायचे की हे वापरण्या अगोदर वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं काय प्रयत्न करतच होता. होय. मग किती महिन्याचा प्लॉट काय आहे ती पहिल्या शूटिंग मध्ये उल्लेख आहे की किती तारखेची लागण आहे. मग मला काय म्हणायचं, ज्या वेळेस तुम्ही आपले मेजर साहेब जे आता आहेत तुमच्या सोबत, म्हणजे उद्या ते चाललेत ड्युटीवर, तर त्यांनी युट्यूबला तिकडे पाहिलं होय. ड्युटीवर असताना जे काही वेळ भेटत असेल ते त्यांनी ते थोडं सर्च केलं की बाबा आपल्याला आपली केळी हालण्यासाठी काय आहे का. आणि योगाने आपल्या गजानन सरांचा युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटला. ही स्टोरी मी खरी सांगतोय खोटी सांगतो? बरोबर बरोबर आहे. आणि जी काही स्टोरी सांगितली आणि तुमचं आणि पप्पांची जी काही चर्चा झाली, तर पप्पा हितपर्यंत आलते, आम्ही पण हितपर्यंत आलो. तुम्ही काय जसं सांगितलं तसं लोकेशनला आलो, आम्ही प्लॉट पाहणी केली, ह्याचा व्हिडिओ काढला, फोटो काढले. आणि जे काय तुमचे 2000 झाड आहेत ना आपले, 2000 झाडाला जे काय शेड्यूल म्हणजे प्लॉट पाहणी करून जे काही शेड्यूल बनलं त्यानुसार तुम्ही आम्हाला पेमेंट पण दिलं आणि आम्ही तुम्हाला किती दिवसाच्या अंतराने द्यायचं ते प्लॉट पाहणी करून तुम्हाला शेड्यूल दिलं. म्हणजे आम्ही तुम्हाला ही शब्द काय आम्ही थोडेसे अर्धवट का बोलतो की आम्ही प्लॉट पाहणी करूनच आम्ही शेड्यूल ठरवतो. कारण आम्हाला एक त्याचा अंदाज येतो की बाबा ह्याला किती दिवसाच्या अंतराने डोस दिला पाहिजे, काय काय दिलं पाहिजे, काय दिल्यावर हा प्लॉट उचलन. बरोबर आहे. वापरा बायोरेनिक तर देतोच आहे आपण, पण ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे, कारण ह्याचा आमच्याकडे अनुभव आहे. तो अनुभव आम्ही प्लॉट पाहणी केल्यानंतरच आम्ही तुम्हाला शेड्यूल नुसार देतो. मग मला काय म्हणायचं, आपण पूर्वावस्थेच्या टायमाला ह्या प्लॉटचं बुंदे मोजून घेतले ते, तर दुसऱ्या लाईनीतलं ही पहिलं झाड मोजलं होतं. बरोबर आहे. आता का 22 इंचाचा बुंदा झालाय. पहिला भरला होता 11.5 इंच, जवळपास 11.5 आणि ह्याच्यात पुढचं एक दुसरं झाड मोजलं होतं. हा, दुसऱ्या लाईनीतलं दुसरं झाड त्याचा होता 10.5 इंच. ही बी 22 इंच आहे. 11.5 इंचांनी वाढ झाली. आणि अजून किती कुठला आपल्याला पहिल्या लाईन मधलं पहिला का ते होता 10 इंच. पहिला 10 21 इंच आहे. किती आता 21 इंच 11 इंचांनी वाढ झाली म्हणायचं. 21 इंच 10-11 इंचांनी वाढ आहे. 1 महिना किती दिवसात? 13 दिवसात. 10 ते 11 इंचांनी वाढ आहे. 1 महिना 12 दिवसात. म्हणजे बारीक विचार केले होते, आणखी पूर्ण डोस सगळे गेले नाहीत. 3 डोस सुटले. 3 आता जो आपण पूर्वावस्था काढली म्हणून विश्वास ठेवतो नाही आपला विश्वास बसला. आम्ही दिलेल्या शेड्यूल नुसार तुम्ही ह्याला सोडलंय. होय. मग आतापर्यंत ह्याला डोस किती गेले आपले? 3 गेले आम्ही सांगितलेल्या पद्धतीने. मग तुम्हाला असं पहिला डोस सोडल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी धमक आहे? 5-6 दिवसातून जाणवलं. मला काय म्हणायचं, हे आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने जे पाहिजे ते सोडतच होता घेऊ साहेब? सोडत होतो. बरोबर. कुठं कमी पाळला होता तुम्ही? आता काय सोडायचं ते सोडत होतो. काय आता कुठं काही म्हणजे मला असं नाही म्हणायचं तुम्हाला हिनवायचं पण नाही साहेब. तुम्ही काय तुमचं किंवा मी काय किंवा मार्केट मधला आपला प्रत्येक शेतकरी शेती करत असताना कष्ट आणि खर्च करायला त्याचं गारणच नाही हो. बरोबर. ती काही करताय, कोणाकडून बी उचकून पाचकून काही आणि कोणाला काय बोलायचंय बोलन कुचकं पाचकं 2 रुपये द्याकडून घेऊन येईन तिकडं, काय त्याला जी कळतंय ती मार्केट मधून आणीन टाकीन इकडं. पण ही जर नाही उचललं तर त्याच्या कष्टाला जर यश नाही आलं, जय नाही झाला, तर त्यांनी गारानं कुणापाशी करायचं? बरोबर.